मी 1 वाटी चण्याची डाळ घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली। पाणी आहे ना पोटासाठी चांगला असतो। खोबरं किसायचं आणि करडी आहे ना एवढी ताकदवान असते ना, कारण ते आम्ही पूर्वी आहे ना बैलांना करडीच्या गोणी आणायचे। करडी म्हणजे भाजी टाकते का? हा टाका, नाहीतर शेगडी काय म्हणते बघ माझ्यावर करता करता खाते आहे। चांगली झाली हे बघून लोक किती बनवतील भाजी आला, पण तुम्ही करत नाही अजून। नवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही घंटी वाजवा। नमस्ते, आज मी करडीची भाजी बनवते आहे चण्याची डाळ टाकून। आता त्याच्यासाठी तुम्हाला साहित्य दाखवते, ते पण मी तुम्हाला साहित्य आहे ना टाकताना दाखवणार आहे। मी सगळं रेडी घेतलेलं आहे, तुम्हाला टाकताना दाखवणार आहे काय काय टाकणार आहे ते। त्याच्या आधी पहिली ही भाजी सोडून घेते। ही करडीची भाजी रात्री आणून स्वच्छ धुवून साफ करून स्वच्छ धुवून कापून घेतली आणि सुक्या कपड्यामध्ये अशी बांधून ठेवली। हे बघा किती मस्त राहिली। नाहीतर हीच भाजी आपण अशीच साधी फ्रीज मध्ये ठेवली असती ना तर ती बुलबुलीत झाली असती आणि खराब होते भाजी। त्याच्यासाठी आपण आहे ना रात्री भाजी आणली तर अशी साफ करून स्वच्छ धुवून साफ करून कापून अशी कपड्यामध्ये बांधून ठेवायची, कॉटनच्या कपड्यामध्ये। मी 1 वाटी चण्याची डाळ घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली। स्वच्छ धुवून मी अशीच पाण्यामध्ये ठेवलेली आहे, म्हणजे असं नाही की 2-3 तास ठेवले। मी आता लगेचच पाण्यातनं काढून स्वच्छ धुवून घेतली आहे। आता चण्याची डाळ आहे ना कुकरला लावून घेणार आहे, पण त्यात जास्त नाही शिजवायची आहे कारण ते आपल्याला भाजीमध्ये टाकायची आहे। त्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे डाळीमध्ये। 1 कप पाणी टाकायचं आणि आपल्याला 2-3 शिट्या असे पटकन करून घ्यायचे आहेत। नारळ फोडला, त्या भाजीमध्ये खोबरं पाहिजे ना। आता नारळाचं पाणी, आता मी डिश मध्ये नारळ फोडलाय। हे ग्लासात नाही तर पेल्यामध्ये असं पाणी घ्यायचं। आता कचरा पडतो नारळाचा तो गाळून चालणीने गाळून आहे ना गाळणीने तो पाणी प्यायचा। हा पाणी आहे ना पोटासाठी चांगला असतो। जो आपण सालीचा मोठा नारळ घेतो ना नारळ पाणीवाला, त्याच्यापेक्षा पण हे पाणी चांगला असतो। कारण हे पोटासाठी जुलाब होत असले, अशक्तपणा आला तर हे असं पाणी प्यायचं। खोबरं किसायचं, खोबरा किसायचा। हे मी आल्याचा तुकडा घेतलाय, हे आलं घेतलाय। हे मी 10-12 पाकले लसूणच्या घेतलाय, साल काढून सोलून घेतलाय। अद्रकचा हे आल्याचा तुकडा घेतलाय आणि आहे ना 5-6 मिरची घेतली, म्हणजे 5-6 जास्त आहे, 7-8 आहे त्याची मिरची घेतली आहे। हे आता मी बारीक करून घेते आणि नंतर मी चेचून घेणार आहे। तोपर्यंत इकडे या मावशी खोबरं किसतात आहे आणि मी इकडे एका बाजूला तयारी करते, तुम्ही बघा। करडीची भाजी तुम्ही भाजीवाल्याकडे गेलात ना तर तुम्हाला करडीची भाजी बोललात तर तो भाजीवाला देईल तुम्हाला। तशी ओळखायला येते, ती जाड असते, जरा पानं पण त्याची जाड असतात आणि भाजी आहे ना ही ताकदीची असते। कारण हे करडीचे दाणे आहेत ना, ते जेव्हा पूर्वी मी गावाला होती ना तेव्हा आमच्याकडे बैल असायचे। त्या बैलांना आहे ना करडी म्हणून मागवायचे, गोणी गोणी, आणि ते बैलांना करड म्हणून घालायचे। कुकरची 1 शिट्टी झाली आहे, म्हणजे 2 नाही तर 3 शिट्या करून घ्यायच्या आहे, कारण ते दुसरी शिट्टी झाली कुकरची। आणि करडी आहे ना एवढी ताकदवान असते ना, कारण ते आम्ही पूर्वी आहे ना बैलांना करडीच्या गोणी आणायचे। करडी म्हणजे असं ज्वारी सारखी असते, पण त्याचे लांब दाणे असतात, खूप ताकदवान असते। कोणाला काय खायची पण माहिती नसते ही भाजी। 3 शिट्या झाले कुकरचे। आता मी गॅस बंद करायला सांगते पप्पूला। आल्याचे लसूणचे असे तुकडे करायचे आणि प्लेटमध्ये घेऊन चेचायचे। मग आलं लसूणची पेस्ट घ्यायची गरज नाही। आणि अशा भाजीमध्ये आहे ना असे आलं आणि लसूण आहे ना अशी चेचूनच घ्यायची। गॅस पेटवलाय, कढई ठेवली आहे। आता त्याच्यामध्ये आहे ना तेल टाकायचं, जिरं टाकायचं, कांदा चिरून घेते। तिकडे मावशी खोबरं किसतात आहे। बघा जेवण बनवताय ना, जेवण बनवताना आपण एकटी बनवतो तर खूप उशीर लागतो, आणि कोणतरी आपल्या हाताखाली असलं आणि घरात माणसं असतील तर त्यांना पण हाताखाली बोलवायचं, म्हणजे जेवण कसं पटकन होतो। तेल टाकायचं, हा तेल टाकते। तेल टाकलंय, त्याच्यामध्ये आता जिरा टाकते। अर्धा चमचा जिरा घेतलाय,
जिरा तडतडला ना चांगला की त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची टाकायची. कांदा टाकलाय. कांदा चांगला फ्राय होतोय. म्हणजे कांदा आहे ना एकदम लाल नाही करायचा आहे, कारण हिरव्या भाजीला आहे ना कांदा लाल नाही करायचा जास्त. फक्त कांदा थोडा नरम व्हायला द्यायचा, मऊ व्हायला द्यायचा. आता याच्यामध्ये मिरची टाकते. मिरची आपल्याला आहे ना जसं तिखट पाहिजे असेल त्या पद्धतीने टाकायची. आमच्याकडे जास्त तिखट नाही करत मी. आलं आणि लसूण टाकली. कांदा भाजून टाकूया. हा, कांदा भाजू द्या. आधी 2 टोमॅटो घेतले आहे. कच्ची टोमॅटो आहे. कच्ची टोमॅटो भाजीमध्ये, हिरव्या भाजीमध्ये छान लागतात, पण कधी कधी ती मिळतात, कधी कधी नाही मिळत. भाजी टाकते का? हा, टाका. आता याच्यामध्ये आहे ना हे टोमॅटो टाकते. कच्चा टोमॅटो 2 टोमॅटो घेतले. एकदम चांगली ताकदीची पौष्टिक भाजी आहे करडीची. बघा, तुम्ही बाजारात गेलात ना तर मुद्दामच आणा तुम्ही भाजी. एकदम चांगली असते खायला आणि टेस्टीला पण चांगली असते. आता याच्यामध्ये आहे ना जरा मी झाकण ठेवते वाफ लावायला. चांगली वाफ लागली आहे ना, आणि कलर बघा किती हिरवा हिरवा आलाय. आता ही डाळ शिजली आहे. डाळ पण मस्त शिजली आहे. अशी जरा कच्चीच शिजवायची, जास्त म्हणजे एकदम आपण पोळ्यांना शिजवतो ना तशा प्रकारे शिजवायची, जास्त पण नाही शिजवायची. आता ही डाळ त्याच्यामध्ये टाकते. आता ते मिक्स करा. अशी भाजी सगळी मिक्स करून झाली ना की अंदाज समजतो मिठाचा. आणि आपण भाजी टाकली, लगेच मीठ टाकलं ना की कसं भाजी आलते आणि मग भाजी खार होते मीठ टाकून. अशी आली वगैरे भाजी ना की त्याच्यानंतर मीठ टाकायचं, म्हणजे अंदाज समजतो. आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं. एकदम भाजी वापरायला पाहिजे ना आता. हा छान झाली आहे. आता सर्व आपलं साहित्य टाकून झालंय. आता फक्त आपल्याला खोबरं टाकायचं आहे. आणि याच्यामध्ये आहे ना तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकला ना तरी पण चांगली लागेल. एकदम मस्त टेस्टी लागेल. आता थोडं 2 मिनिटासाठी मी झाकण ठेवते. गॅसवर आहे ना मी 2 मिनिटासाठी झाकण ठेवलेला. आता मी झाकण खोलते आणि त्याच्यामध्ये खोबरं टाका. असं शेवटला आहे ना खोबरं टाकायचं. हिरवी भाजी असेल ना तर त्याच्यामध्ये हळद नाही टाकायची, कारण हिरवी भाजी आहे ना दिसायला पण एकदम सुंदर दिसते, छान पण दिसते आणि खायला आवड पण येते. आता माझ्या एकटीच्या हाताची चव थोडी कमी असते. आता माझ्या जोडीला अजून 2 हात आले तर भाजीची टेस्ट किती येणार आहे. एकदम भाजी मस्त आहे बघा. कलर पण छान आलाय आणि त्याच्यात आपल्या खोबऱ्याची चव. आणि ही पाल्याची भाजी अशी कसली पण तुम्ही बनवलात ना तर त्याच्यामध्ये थोडा पण पाणी नाही ठेवायचा. एकदम छान बघा झाली आहे. आता थोडंसं आहे ना, थोडं परत मी 2 मिनिटासाठी झाकण ठेवते आणि तुम्हाला आहे ना मावशी चपाती भाजी खाऊन दाखवतील भाजी कशी झाली आहे ती. 2 मिनिटं झाले. एकदम भाजी छान झाली आहे बघा. एकदम सुकी सुकी झाली आहे आणि खाली लागली पण नाही बघा. आता मी गॅस बंद करते आणि भाजी आणि चपाती आहे ना मी ह्यांना खायला देते. आता बघूया ती कशी भाजी झाली आहे ते सांगतील. गॅस बंद करते. पहिला गॅस बंद केलाय. आणि तुम्हाला अजून एक तुम्हाला जरा टिप्स देते.
आपण आहे ना असं स्वयंपाक बनवला ना की स्वयंपाक करताना शेगडीवरून आहे ना टोप खाली घ्यायचा. आपण जेवण बनवला की नाही मग शेगडीवरून पहिला भांडा खाली घ्यायचा, टोप कढई काही असेल ते असं, आणि आपण नंतर आपण ते जेवण ताटामध्ये काढून घ्यायचं. शेगडीच्या शेगडीवर आपण ते काढून आपण खायला नाही घ्यायचं कधीच. नाहीतर शेगडी काय म्हणते, बघ माझ्यावर करता करता खाते आहे अशी म्हणते. भाजी एकदम छान झाली आहे. त्याचा मावशी खाऊन दाखवतात आहे कशी झाली सांगतील. डाळ पण चांगली शिजली आहे. छान झालं, छान झाली आहे. मस्त झालं. गडबडीत केली आपण तर छान झाले. हा गडबडीत केली आहे. कारण का माहितीये का, पप्पूला जायचं आहे ना हा म्हणून म्हणून गडबड झाली, जरा घाई घाईत करायला लागली. चांगली झाले. हे बघून लोक किती बनवतील भाजी. हा ना. हा. पण तुम्ही करत नाही अजून. पण तुम्ही भाजीवाल्याकडे गेलात ना की बोला मला करडीची भाजी पाहिजे बाबा, कोणती करडीची भाजी आहे, तर ते लोक देतात बरोबर. जरा दाळ पानाची असते आणि लांब असते अशी. चपातीनी भाजी बरोबर भाजी आणि चपाती चांगली लागते. मस्त लागतं. आणि ते कसं माहितीये का, मी चण्याची डाळ टाकली कशाला, भाजी वाढते पण त्यानी आणि जरा भाजीला टेस्ट पण येते. आणि आपल्या घरात 4 माणसं जर खाणारी असली ना तर ती नुसती आपण पाल्याची भाजी शिजवली ती कमी होते. बरं छान आहे. डाळ टाकली तर जरा जास्त होते. त्यासाठी थोडीशी डाळ टाकायची, चण्याची डाळ टाकायची, मुगाची डाळ टाकायची.